प्रॉपरली डिस्प्ले होत आहे. ओके. ओके. फक्त म्हणजे झाफायर इसेन्शियल इंटिग्रेट करायचं ना फक्त एकच. आपल्याला मॅन्युअल साठी आपल्याला हेच लागतं रिक्वायर्ड. सो ठीक आहे. त्यावेळेस आपण जाता जफायर एसेन्शियल वर गेलो. हम्म. हे अर्लियर याचं नाव जफायर स्केल होतं. ओके. सो इथे आपल्याला दिसतं इथं झफायर इसेन्शियल्स इथं टेस्ट केसेस, टेस्ट प्लॅन, टेस्ट सायकल, रिपोर्ट्स, हे आपण टॅब त्याचे दिसत आहेत वेगळे वेगळे. ठीक आहे. रिपोर्ट्समध्ये डिफरंट डिफरंट रिपोर्ट आहेत. ऑल रिपोर्ट्समध्ये इथं आपल्याला हे टेस्ट समरी रिपोर्ट आहे, टेस्ट एक्झिक्युशन रिझल्ट आहे, वेगळे वेगळे रिपोर्ट्स आपल्याला इथं बघायला भेटतात. मॅट्रिक्समध्ये ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स आहे तुमचं, RTM आहे ते आपण इथे मॅट्रिक्स पण ट्रॅक करू शकतो. ते सगळे डिफरंट काइंड ऑफ रिपोर्ट्स वी कॅन सी इन रिपोर्ट्स. टेस्ट केसेसमध्ये आपल्याला टेस्ट केस आणखी आपण लिहिलेलीच नाहीये. सो वी आर गोइंग टू बी स्टार्ट राईट डाऊन द टेस्ट केस. जे आपल्याला टेस्ट डेव्हलपमेंट फेज बघायचा आहे, टेस्ट केस डेव्हलपमेंट किंवा टेस्ट केस डिझाईन, जो थर्ड फेज आपण बघणार आहेत. तर हेच आपल्याला बघायचं आहे की हाऊ वी आर गोइंग टू बी राईट डाऊन द टेस्ट केसेस. सो इथे ओके. आपण नवीन टेस्ट केस वगैरे इथे लिहू शकतो. सो जस्ट विल एक 2 मिनिट वेट करू, बाकी कोणी जॉईन करत आहे का बघू, आणि देन विल स्टार्ट. ठीक आहे. ओके. सो आपण आता इथे बघायला लागलो, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट. मग आपल्याला काय करायचे, टेस्ट केस लिहायची. ह्या सिनारिओ जो आपण यूज केस बघितली होती, युजर लॉग इन नावाची, जी आपण इथे बघितलेली यूज केस, आपण काल आपण बऱ्याच यूज केस म्हणजे युजर स्टोरीज काय केलेले आहेत, क्रिएट केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक स्प्रिंट आपण स्टार्ट करायला लागलो, स्प्रिंट 1 नावाची. आणि त्याच्यामध्ये आपण त्या लॉग इन रिलेटेड मग सेशन टाइम आउटची स्टोरी असेल किंवा फॉरवर्ड पासवर्डची असेल किंवा लॉग इनची असेल, काही स्टोरी आपण काय केले, पिक केलेले आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काय करायचं आता, वी आर गोइंग टू बी राईट डाऊन स्टार्ट टू डेव्हलप द टेस्ट केसेस. मग टेस्ट केस डेव्हलप करायचे तर पहिल्यांदा मी ते, आता सपोज ही स्टोरी मी मंजुषाला असाइन केलेली युजर लॉगिनची. सो तिला याच्या अगेन्स्ट टेस्ट केस लिहायची. टेस्ट केस लिहायची तर आपण काय करू, ह्या स्टोरी आधी ओपन करू. मी ही स्टोरी काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी ओपन द स्टोरी इन अ डिफरंट टॅब. सो इथं या टॅबमध्ये ओपन केल्यानंतर आता मंजुषाला टेस्ट केस लिहायची, तर टेस्ट केस लिहिण्यासाठी आपण इथं बघू शकतो झफायर इसेन्शियल इंटिग्रेट झालेलं आहे ह्याच्यासोबत आलेलं आहे. इथं झफायर इसेन्शियल मध्ये ऑप्शन आलंय आपल्याला बॉटमला त्या स्टोरीला. जर ऑलरेडी तुम्ही टेस्ट केस लिहिलेली असेल तर तुम्ही काय करू शकतात, ऍड अन एक्झिस्टिंग वन. जर नसेल तर तुम्ही काय करू शकतात, क्रिएट क्रिएट टेस्ट केस. सो मग इथे जाणार मंजुषाला सांगितलं, मंजुषा जाणार आणि क्लिक करणार कशावर, क्रिएट न्यू टेस्ट केस मध्ये. सो टेस्ट केस ऑलरेडी इथं लिंक कशाला आहे, युजर लॉग इनला. सो जस्ट इथं मेन्शन करणार मंजुषा टेस्ट केस फॉर युजर लॉग इन. ओके. ऑब्जेक्टिव्ह काय आहे याचं, या टेस्ट केसचं, सो जस्ट हिअर टू टेस्ट authenticated user get successfully logged in. म्हणजे तुमचे ऑथेंटिकेटेड युजर असतील ते सक्सेसफुली काय व्हायला पाहिजेत, लॉग्ड इन व्हायला पाहिजेत. हे तुमचं काय आहे, ऑब्जेक्टिव्ह असेल सपोज, किंवा आणखी मल्टिपल ऑब्जेक्ट तुम्ही तिथे ऑब्जेक्टिव्ह देऊ शकतात. प्री कंडिशन काय काय होत्या, तर प्री कंडिशन मध्ये काय आहे, तर लॉग इन पेज अवेलेबल असायला पाहिजे. लॉग इन पेज काय शुड बी अवेलेबल, ह्या प्री कंडिशन द्यायला लागलोत आपण. प्रायोरिटी काय आहे त्याची, हाय लो मीडियम, तुम्ही जी पाहिजे तिथं ठेवू शकतात. आता सध्या स्टेटस काय आहे, ड्राफ्टमध्ये आहे. ठीक आहे. सो ओनर कोण आहे याचा, सो जस्ट हिअर अनअसाइन्ड UTK अकॅडमीला. ठीक आहे, जो मी आता करायला लागलोय म्हणून ते
किती वेळ लागणार आहे तुम्हाला ही टेस्ट केस लिहिण्यासाठी? 1 तास लागणार आहे, 2 तास लागणार आहे, एस्टिमेटेड आवर्स काय आहेत? 4 तास लागणार आहे, 3 तास लागणार आहे, ते तुम्ही इथं, सपोज मला इथं वाटतं की 4 तास लागणार आहेत, सो मी इथं काय केलं, आवर्स अँड मिनिट्समध्ये इथं द्यायला लागलो. ठीक आहे. तर लेबल काय द्यायचं असेल तुम्हाला, जर सपोज लॉग इन रिलेटेड आहे, मग इथं लॉग इन नावाचं लेबल काय केलं मी, नवीन इथे क्रिएट केलं. एक्झिस्टिंग असेल तर तो सर्च करेल आणि ते तुम्ही ऍड करू शकतात. सो ही नवीन टेस्ट केस आपण काय करायला लागलो तिथं, क्रिएट करतोय. सो क्रिएट अँड एडिटवर मी क्लिक केलं, क्रिएट अँड एडिट बटनवर. सो इथं आपण बघू शकतो ती एक टेस्ट केस काय व्हायला लागली इथं, क्रिएट होती इथं टेस्ट केस कशाची, फॉर युजर लॉग इन. सो इथं आता तुम्हाला काय लिहायच्यात, तर टेस्ट स्टेप्स लिहायच्यात. काय लिहायच्यात, टेस्ट स्टेप्स. सो आपण इथं टेस्ट स्टेप, आता एक डिफॉल्ट एक टेस्ट स्टेप आलेली आहे. तुम्ही ऍड स्टेप म्हणलं की अगेन हिअर वी कॅन सी दॅट, आणखी एक टेस्ट स्टेप. ऍड स्टेप म्हणले की आणखी एक टेस्ट स्टेप. सो इथं तुम्हाला काय आहे, कुठली ऍक्शन परफॉर्म करणार आहे, टेस्ट स्टेपमध्ये काय लिहायचंय, स्टेपमध्ये काय ऍक्शन परफॉर्म करणार आहे, त्याच्यासाठी टेस्ट डेटा काय रिक्वायर्ड असेल तर तो टेस्ट डेटा काय लागणार आहे, आणि एक्सपेक्टेड रिझल्ट तुम्हाला काय आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये काय करायचे तिथं ऍड करायचे. सो आपण ऑलरेडी इथं आपल्याला टेस्ट स्टेप्स, टेस्ट केसेस सगळे इथं लिहून द्यायला लागले. कोण, झिरोदा. कारण झिरोदाला आपण इथं यूज केस दिली आणि त्याला सांगितलं की राईट द टेस्ट केस फॉर अबोव सिनारिओ, अबोव यूज केस. सो आपण इथं बघतोय तर पहिली टेस्ट केस काय आहे, सक्सेसफुल लॉग इन विथ द व्हॅलिड क्रेडेन्शियल. सो प्री कंडिशन काय आहे, जो हा रजिस्टर्ड युजर असायला पाहिजे झिरोदाचा, ह्याच्याकडे व्हॅलिड क्रेडेन्शियल्स किंवा ओ टी पी असायला पाहिजेत. सो पण मग इथं आपण बघू शकतो टेस्ट स्टेप्समध्ये काय, पहिल्यांदा सपोज तुम्हाला ते ट्रेडिंग ॲप जे आहे ते लॉन्च करावं लागेल, लॉग इन स्क्रीनवर नेव्हिगेट करावं लागेल, व्हॅलिड आय डी पासवर्ड एंटर करावे लागतील. परत क्रेडेन्शियल्स म्हणजे जे काय आहे ओ टी पी असेल तो एंटर करावा लागेल, ओ टी पी सबमिट करावा लागेल. हां. सो सपोज दीज आर द स्टेप्स. सो जस्ट मी या स्टेप्स काय करायला लागलो, कॉपी करतोय आणि आपल्याला इथं लिहायच्यात, राईट. स्टेप्समध्ये मी ऍड करायला लागलो. ओके. टेस्ट डेटामध्ये तुम्हाला काय द्यावं लागेल, युजर आय डी पासवर्ड द्यावा लागेल त्याचं. युजर आय डी पासवर्ड द्यावा लागेल, येस ऑर नो. युजर आय डी पासवर्ड द्यावा लागेल की नाही. येस सर. येस सर. मग तुम्हाला इथं काय टेस्ट डेटा जो आहे, सॉरी, आपण इथं बघू शकतो. हा, टेस्ट डेटामध्ये सपोज हा क्लायंटचा युजर आय डी आहे, त्यानंतर हा व्हॅलिड पासवर्ड आहे. जो काय असेल तो पासवर्ड, तो आपण इथं काय करायला लागलो, जस्ट टेस्ट डेटामध्ये मेन्शन करतोय. आणि एक्सपेक्टेड रिझल्ट काय असायला पाहिजे, आता सक्सेसफुली लॉग इन व्हायला पाहिजे, राईट. मग युजर इज ऑथेंटिकेटेड, रिडायरेक्टेड टू डॅशबोर्ड पेज अँड लॉग इन टाइम स्टॅम्प एट आय पी आर रेकॉर्डेड. हे काय आहे तुमचं एक्सपेक्टेड रिझल्ट. सो ही झाली तुमची पहिली स्टेप, फर्स्ट टेस्ट स्टेप. सेकंड आता काय, हे झालं व्हॅलिडसाठी, जर युजर हा ऑथेंटिकेटेड युजर असेल तर. सेकंड काय, सेकंड स्टेप कुठल्यासाठी द्यायला लागलो आपण, इनव्हॅलिडसाठी. इनव्हॅलिडसाठी काय आहे, तो लॉन्च करायला लागलो आणि इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स तिथं काय करणार आहेत आपण, एंटर करणार आहेत. मग स्टेपमध्ये, सेकंड याच्यामध्ये स्टेपमध्ये परत हे स्टेप ऍड केल्या. टेस्ट डेटा आपण काय देऊ आता इथं, इनव्हॅलिड काय द्यायचं आहे आपल्याला, रॉंग पासवर्ड. हा आय डी यूज केला ॲज इट इज, बरोबर, जो अर्लियर यूज केलेला, पण त्याच्यासोबत पासवर्ड कसा दिला, बरोबर. इनव्हॅलिड दिला. मग आता एक्सपेक्टेड रिझल्ट काय येईल, विल गेट एरर Error मेसेज. message. invalid credentials, right? So परत again we are going to be write down. थर्ड टेस्ट केस काय, अकाउंट लॉक्ड आफ्टर मल्टिपल फेल्युअर्स. म्हणजे काय करायला लागलं तुम्ही कंटिन्युअसली इनव्हॅलिड, सपोज OTP 3 टाइम्स तुम्ही जर इनव्हॅलिड OTP एंटर केला, तर त्यावेळेस काय होतं, लोक अकाउंट काय होतं, जसं की इथे दिलंय अकाउंट लॉक्ड फॉर 5 इनव्हॅलिड अटेम्प्ट. सो सपोज 3 वेळेस असेल किंवा 5 वेळेस तुम्ही जर इनव्हॅलिड अटेम्प्ट हे केलं, तर त्यांना ते सस्पिशियस वाटतं. त्या साईटला काय वाटतं की कुणीतरी सस्पिशियस युजर
अकाउंट हॅक करायचा प्रयत्न करतोय तर ते 24 आवर्ससाठी किंवा 48 आवर्ससाठी तुमचं अकाउंट काय करायला लागलाय, लॉक करतोय. सो मग त्याच्यासाठी अगेन वी आर गोइंग टू बी टेस्ट स्टेप्समध्ये 5 टाइम्स आपण काय करायला लागलोत, रॉंग पासवर्डनं म्हणा काय करायला लागलोत आपण इथं अटेम्प्ट करतोय. तर मग त्याच्यासाठी टेस्ट डेटा काय आहे, तर अगेन हिअर वी आर गोइंग टू बी रॉंग पासवर्ड 5 टाइम्स आपण एंटर करायला लागलोत. काय करायला लागलोत, युजर आय डी सोबत रॉंग पासवर्ड काय करतोय 5 टाइम्स एंटर करतोय. सो त्यानंतर काय व्हायला पाहिजे, एक्सपेक्टेड रिझल्ट काय इथं जे आहे, सपोज यांनी दिले 50 मिनिटसाठी किंवा इथं आपण म्हणू शकतो की बाबा 24 आवर्ससाठी तुमचा अकाउंट काय करायला लागलाय, तो अकाउंट लॉक्ड फॉर 24 आवर्स. रॉंग पासवर्डच्या ऐवजी आपण इथं म्हणूत रॉंग OTP. किती, सपोज 3 टाइम्स असेल 3 टाइम्स. सो मग आपण युजर नेम क्लायंट आय डी दिला, पासवर्ड दिला, जो काही करेक्ट पासवर्ड असेल तो, आणि त्यानंतर काय करायला लागलोत आपण, OTP जो आहे ती किती द्यायला लागलोत, रॉंग द्यायला लागलोत. किती वेळेस, 3 टाइम्स. सो 3 टाइम्स दिल्यानंतर काय होणार आहे, तुमचं अकाउंट काय होणार आहे, लॉक व्हायला लागले. किती वेळासाठी लॉक व्हायला लागले, 24 आवर्ससाठी. ते अकाउंट काय होते इथं लॉक होते. अगेन हिअर वी कॅन सी दॅट. आता हे म्हणजे इनव्हॅलिड, जसं हे आता आपण लिहिलं ते OTP साठी, पासवर्डसाठी त्याच्या आधीचं लिहिलेलं होतं. परत काय, फॉरगॉट पासवर्ड फ्लोसाठी टेस्ट केस कशासाठी दिलेली, फॉरगॉट पासवर्डसाठी. सो फॉरगॉट पासवर्डचा फ्लो आहे. परत सेशन एक्सपायरीची टेस्ट केस दिलेली. सो हिअर वी कॅन सी दॅट ह्या वेळेला आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी काय डेव्हलप करायला लागलो, ती टेस्ट केस. आता ही टेस्ट केस जी आहे, जी काही आपण इथं लिहिलेली आहे, तर टेस्ट केस जस्ट हिअर वी कॅन सी, इज देअर एनी सेव्ह ऑप्शन वगैरे दिसतंय का काही, काय टू सेव्ह होत आहे अर्लियर, कारण ह्याच्यामध्ये अर्लियर जे होतं ते सेव्ह ऑप्शन होतं. तर सेव्ह केल्याशिवाय टेस्ट केस सेव्ह होत नव्हती. माझ्यामध्ये यांनी चेंजेस बरेच केलेले आहेत. So त्याच्यामुळं आता ॲटो सेव्ह माइट बी होत असेल. ओके, झालेत, बरोबर आहे. बघा मी नवीन नवीन टॅबवर गेलो तर इथे या गोष्टी काय झाल्यात, ऑटोमॅटिकली सेव्ह झाल्यात. सो मग म्हणजे हे काय झाली, हे झाली, सपोज तुम्ही ही टेस्ट केस लिहिली, ही टेस्ट केस काय लिहिली आपण, ही जी स्टोरी आहे, इथं जी आपण स्टोरी बघतोय कुठली, लॉग इनची, त्या स्टोरीच्या अगेन्स्ट आपण इथे टेस्ट केस लिहिली. कॅन वी सी. आणि टेस्ट केस कशामध्ये सध्या स्टेटस काय, ड्राफ्टिंग, म्हणजे आणखी आपण मॉडीफाय वगैरे करू शकतो. त्याच्यामुळे स्टेटस काय आहे त्याचं, ड्राफ्टमध्ये. एक्झिक्यूट केली का, आणखी आपण एक्झिक्युशन वगैरे केलेलं नाहीये. सो हे जे आहे याला काय म्हणायला लागलो आपण, टेस्ट केस डेव्हलप करणं. म्हणजे टेस्ट केस डेव्हलप करणं किंवा टेस्ट केस डिझाईन करणं, म्हणजे नथिंग बट जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी काय करायला लागलो, तर आपल्याला ज्या रिक्वायरमेंट भेटलेले आहेत, हे जे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट आहे, ते रिक्वायरमेंट डॉक्युमेंटच्या अगेन्स्ट आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी राईट डाऊन सम टेस्ट स्टेप्स. तर त्या टेस्ट स्टेप्स आयदर आपण टेम्पलेट पण यूज करू शकतो, जे मी तुम्हाला इनिशियल सुरुवातीला दाखवलं होतं. तर त्या टेस्ट केस टेम्पलेटमध्ये पण टेस्ट केस तुम्हाला, किंवा जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आधी असे टूल्स असतील, जसं की आपण जिरा सोबत काय करायला लागलो, झफायर इंटिग्रेट केलेलं आहे, तर ते झफायर टेस्ट मॅनेजमेंटसाठी आपण यूज करायला लागलो. सो त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट केसेस लिहू शकतात, त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट केसेस काय करू शकतात, अपडेट करू शकतात. सो या वेळेला आपल्याला काय करायचंय, सो फक्त बघा, फंक्शनल फ्लो, पॉझिटिव्ह फ्लो, निगेटिव्ह फ्लो, ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजेत, कव्हर झाल्या पाहिजेत. इथं आपल्याला असं दिलेलं, आपल्याला जे आहे यूज केसमध्ये त्यांनी क्लिअर रिक्वायरमेंट दिलेले असतात, फ्लो दिलेला असतो. जसं की आपल्याकडं हा सक्सेसफुल फ्लो आहे, मग त्याच्यासाठी आपण पॉझिटिव्ह टेस्ट केस लिहायला लागलो. परत ह्याच्यामध्ये आपण UI रिलेटेड काही लिहिलेलं नाहीये. UIच्या सुद्धा टेस्ट केस आपल्याला लिहायचं असतं. UI रिलेटेड म्हणजे काय, की पेजवर नेव्हिगेट केल्यानंतर लोगो तुम्हाला प्रॉपर डिस्प्ले व्हायला का, हेडिंग प्रॉपर डिस्प्ले होईल का, टेक्स्ट बॉक्स डिस्प्ले होत आहेत का, लॉग इन बटन असेल किंवा नंबर ऑफ बटन्स असतील
ते बटन्स डिस्प्ले होईल का, हे सुद्धा आपल्याला UI मध्ये काय करावं लागतं, कव्हर करावं लागतं. म्हणजे UI रिलेटेड, फंक्शनॅलिटी रिलेटेड, पॉझिटिव्ह फ्लो, निगेटिव्ह फ्लो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय करावं लागतात आपल्या टेस्ट केसमध्ये. वी आर गोइंग टू बी ट्राय टू राईट डाऊन ऑल दिस टेस्ट केसेस, देन वी आर गोइंग टू बी से दॅट आवर टेस्ट केस इज कम्प्लिटली ना. किंवा आपण जर म्हणून सपोज आता इथे या टेस्ट केसेस यांनी दिलेले आहेत, सो मी इथे देतो जस्ट टाइम राईट more test cases were above value. म्हणजे यांनी किती 4-5 सिनारिओ दिलेले आहेत. मी म्हणलं ऍडिशनल सो बघा, OTP फॉर ऑथेंटिकेटर ऍप साठी टेस्ट केस लिहायला लागलाय. OTP फॉर डिलिव्हरी फेल्युअर, एक्सपायर्ड OTP साठी टेस्ट केस दिली, म्हणजे तुमचा जो टाइम संपून गेला. अगेन लॉग इन अटेम्प्ट ओव्हर अनसेक्युअर्ड नेटवर्क, जिथं म्हणजे अनसेक्युअर्ड नेटवर्क आहे तिथं तुम्ही लॉग इन करायचा प्रयत्न करायला लागलात. UI व्हॅलिडेशनसाठी सपोज आपण काय केलंय, क्लायंट ID मध्ये काहीच नाही टाकलं, पासवर्डमध्ये काहीच नाही टाकलं, स्टील लॉग इनवर क्लिक करायला लागलो. सो त्या केसमध्ये काय रिझल्ट यायला पाहिजे. हां परत इथं नेक्स्ट IP लॉगिंगसाठी टेस्ट केस लिहिली. क्रॉस प्लॅटफॉर्म लॉग इन कन्सिस्टन्सी, कन्करंट सेशन हँडलिंग, म्हणजे ऑलरेडी युजर 2 डिव्हाइसमध्ये लॉग इन आहे तरी ट्राय करतोय नवीन डिव्हाइसमध्ये लॉग इन करण्यासाठी. लॉग इन आफ्टर पासवर्ड चेंज केल्यानंतर परत तुम्ही ओल्ड पासवर्ड टाकून लॉग इन करायला लागलात, तो ॲक्सेप्ट करतोय का तो चेक करायचा आहे. लॉग इन विथ डिॲक्टिवेटेड अकाउंट तुम्ही डिॲक्टिवेट केलं आहे म्हणजे किंवा डिलीट केलेलं आहे, आणि त्याच तरी ट्राय करायला लागलात तर लॉग इन होतंय का. सो असे काही आहेत, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट दीज आर द कपल ऑफ सिनारिओज वी कॅन सी. सो इथं आपल्याला आता ह्या AI टूल्समुळं फार इथं काय झालेलं आहे, आपल्याला कुठलाही म्हणजे फंक्शनॅलिटी टेस्ट करायची असेल तर आपण चॅट जीपीटीला इन्स्ट्रक्शन्स देऊन अर्लियर हे सगळं आपल्याला थिंकिंग करावं लागायचं. पण टेस्ट इंजिनियरची लाईफ ह्या टूलमुळं काय झालेली, हिअर वी कॅन से दॅट म्हणजे आपल्याला जे वाटतंय किंवा हे जे आता इथे देअर आर कपल ऑफ सिनारिओ दिले, पण आपल्याला सगळेच पिक करावं असं काय नाही. आपल्याला वाटतं की आपल्याला माइंडला वाटतं की नाही नाही हे हा ओके आहे सिनारिओ, आपण हा पिक करू शकतो. सो जस्ट वी आर गोइंग टू बी पिक दोज सिनारिओ. परत आपल्याला वाटलं की नाही हे सुद्धा इनफ नाही आहेत, आणखी सिनारिओ पाहिजेत. सो अगेन आपण मी सांगू शकतो इथं जसं आपण दिलं आता की वी रिक्वायर्ड मोर सिनारिओ, राईट. सो मी जर आणखी इन्स्ट्रक्शन दिलं की ॲड मोर 15 सिनारिओ फॉर अबो यूज केस. सो बघा, अगेन हिअर वी कॅन सी दॅट लॉग इन विथ स्लो इंटरनेट कनेक्शन, ॲप लॉग इन विथ बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन, म्हणजे मोबाईलमध्ये आपल्याला अलाव करतं ते. मल्टी लँग्वेज सपोर्ट आहे का नाही ते चेक करायचं आहे. ॲटो फिल प्रिव्हेन्शन पासवर्ड होतं का त्याच्यामध्ये ॲपमध्ये. हां परत लॉग इन फ्रॉम द डिफरंट कंट्री IP रिजनमधून तुम्हाला अलाव करायला लागलं आहे का ॲप. OTP रिसेंट फंक्शनॅलिटी प्रॉपर वर्क करते का. व्हॅलिड फंक्शनॅलिटी व्हॅलिडेशन्स ऑन पासवर्ड कॉम्प्लेक्सिटी ड्युरिंग रिसेट केल्यानंतर जर सपोज तुम्ही मिनिमम लेनचा पासवर्ड ट्राय करायला लागलात किंवा स्पेशल कॅरेक्टर जे अलाव करतंय नाही करतंय ते पण तुम्ही ट्राय करायला लागलात. हां सो OTP डिलिव्हरी. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट आपल्याला पाहिजे तेवढे फंक्शनॅलिटी इथं काय व्हायला लागलंय, आपल्याला यूज म्हणजे टेस्ट केस तो काय करायला लागलाय, डेव्हलप करून देतोय ही चॅट जीपीटी. जेवढे पाहिजे तेवढे आपल्याला सपोज आपण याच्यामधल्या ज्या आपल्याला वाटतात की ओके आहेत त्या टेस्ट केसेस आपण घेऊन इथं काय करू शकतो, टेस्ट केस मध्ये ऍड करता येते आपल्याला इथं. आर वी एबल टू सक्सेसफुली ऍड, करू शकतो तिथं. सो इथं काय नाही, फक्त एका टेस्ट स्टेपसाठी इथं टेस्ट स्टेप 3 ऍड केल्या. मला आणखी ऍड करायचे असेल तर मी काय करायला लागलो, ऍड केली. स्टेपमध्ये जाणार, इथले जे काही टेस्ट केसेस मला वाटतं की ज्या ज्या ओके आहेत, सपोज काय आय वॉन्ट टू ऍड
हे द्यायचं मला UI व्हॅलिडेशनसाठी. मी काय द्यायला लागलो, क्लायंट आय डी आणि पासवर्ड काय दिलं मी, एम्प्टी दिले. ठीक आहे. आणि त्यानं तरी काय करायला लागलोय मी, ट्राय करतोय. सो एक्सपेक्टेड रिझल्ट काय, फील्ड कॅन नॉट बी एम्प्टी. आणि टेस्ट डेटामध्ये काय दिलंय, वी आर नॉट गोइंग टू बी पास. युजर आय डी आणि पासवर्ड दोन्ही काय ठेवायला लागलोत आपण, शुड बी एम्प्टी. कुठलाही त्याच्यामध्ये काही ऍड करत नाहीये. परत मला आणखी एखादी स्टेप ऍड करायची. सो मी इथे चाललो अगेन. सो इथं काय, क्रॉस प्लॅटफॉर्म लॉग इन कन्सिस्टंटली. सो युजर काय करायला लागलाय, लॉग इन करायला लागलाय वेबनं, लॉग आउट करतोय, परत लॉग इन करतोय मोबाईलनं. तर त्या केसमध्ये तुम्हाला तो अलाव करायला लागलाय का, किंवा मल्टिपल प्लॅटफॉर्मवर कन्करंट सेशन आहेत, म्हणजे मोबाईलवर पण लॉग इन आहे, एखाद लॅपटॉपवर पण लॉग इन आहे, परत युजर लॉग इन करायला लागलाय अगेन थर्ड डिव्हाइसवरनं किंवा फोर्थ डिव्हाइसवरनं. तर मल्टिपल सेशन्सला तो अलाव करतोय का नाहीये. सो जस्ट त्याच्यासाठी ही काय आहे, अगेन हिअर वी कॅन सी दॅट देर इज द वन मोर टेस्ट केस. सो जस्ट ह्या वेळेनं आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी डेव्हलप द टेस्ट केसेस. सो इथं काय टेस्ट डेटा काय राहणार आहे, तेच सेम क्रेडेन्शियल्स राहणार आहेत, फक्त डिफरंट डिफरंट डिव्हाइसेसवर काय करायला लागला युजर, काय करतोय, लॉग इनसाठी ट्राय करतोय. अगेन सपोज तुम्ही आता पासवर्ड काय केलाय, चेंज केलाय, आणि त्यानंतर तुम्ही काय करायला लागलात, ओल्ड पासवर्डनं ट्राय करायला लागलात लॉग इन करण्यासाठी. सो त्या केसमध्ये काय येईल, टेस्ट स्टेप्समध्ये आता तुम्ही टेस्ट स्टेप काय आहे, अटेम्प्ट लॉग इन युझिंग ओल्ड पासवर्ड. ओल्ड पासवर्ड जो असेल तुमचा, तोच तुम्ही इथं काय करणार आहेत, टेस्ट डेटामध्ये यूज करायला लागतात. एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे, अलाव करायला पाहिजे का ऍप्लिकेशननं, पासवर्ड तर चेंज झालेला आहे ना आता, मग ओल्ड पासवर्डनं ऍप्लिकेशनमध्ये अलाव करायला पाहिजे की नाही. नाही करायला पाहिजे. म्हणजे तिथं इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स काय म्हणायला पाहिजे. हं? परत सपोज तुमचं अकाउंट डिॲक्टिव्हेट केलंय, परत तुम्ही तरी पण काय करायला लागलात, लॉग इन करण्याचा प्रयत्न करताय ते ना. सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट काय मेसेज यायला पाहिजे, युअर अकाउंट इज एक्सपेक्टेड रिझल्टमध्ये डिॲक्टिव्हेटेड. तुमचं अकाउंट काय झालेलं आहे, डिॲक्टिव्हेट झालेलं आहे. सॉरी, टेस्ट डेटा जो तुम्ही अकाउंट डिॲक्टिव्हेट केलेला असेल तो टेस्ट डेटा तुम्ही इथं यूज करताय. सो या वेळेला आपण काय करायला लागलो, जस्ट वी आर गोइंग टू बी ऍड. सो अशा वेळेनं टेस्ट स्टेप्स आपण काय करायला लागलो, जेवढं पाहिजे तेवढ्या टेस्ट स्टेप्स काय करतोय तिथं ऍड करतोय. आणि ही टेस्ट केस आपण काय करायला लागलो, ही जी स्टेप आहे यालाच काय म्हणतो आपण, टेस्ट केस डेव्हलपमेंट. काय म्हणायला लागलो, कसलं डेव्हलपमेंट, टेस्ट केस डेव्हलपमेंट किंवा टेस्ट केस डिझाईन. सो टेस्ट केस डेव्हलप करणं, टेस्ट केस डिझाईन करणं इज नथिंग बट, फर्स्ट ऑफ ऑल वी ट्राय टू अंडरस्टँड द रिक्वायरमेंट. आपल्याला इथं रिक्वायरमेंट दिलेले आहेत, आपण यूज केस बघितलेली इथं बोर्डवर, राईट. ही जी यूज केस आहे, ही यूज केसवर इथं आपल्याला रिक्वायरमेंट आहेत, ती यूज केस आपण अंडरस्टँड करायला लागलो. काही डाऊट्स असतील तर ते क्लॅरिफाय करून घेतोय आपल्या प्रोडक्ट ओनर म्हणा किंवा बिझनेस अनालिस्ट ज्यांना हे सपोर्ट केलेले आहे यूज केस डेव्हलप करण्यासाठी, त्यांच्याकडून आपण अंडरस्टँड करून घ्यायला लागलोत. आणि त्यानंतर आपले सगळे डाऊट सगळे क्लिअर असतील त्यावेळेस आपण काय करायला लागलोत, वी आर गोइंग टू बी डेव्हलप द टेस्ट केस. आणि टेस्ट केस डेव्हलप करण्यासाठी आपण इथं कुठलं टूल यूज केलं, झफायर. जिरामध्ये काय यूज करायला लागलोत, झफायर. सो झफायरमध्ये चाललोत, झफायरमध्ये जाऊन काय करायला लागलोत, वी आर गोइंग टू बी डेव्हलप द टेस्ट केस. काय डेव्हलप करायला लागलोत, टेस्ट केस आपण इथं डेव्हलप करत आहेत. सो हा आहे तुमचा थर्ड फेज. कुठला, STLCचा, सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकलचा थर्ड फेज कुठला आहे, टेस्ट केस डेव्हलपमेंट किंवा टेस्ट केस डिझाईन. त्यालाच काय म्हणायला लागलोत, टेस्ट केस डेव्हलपमेंट और टेस्ट केस डिझाईन. मला सांगा आता ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे कुणाला, टेस्ट केस डेव्हलपमेंटमध्ये, टेस्ट केस डिझाईनमध्ये. नाही.
इज इट क्लिअर? येस. हा. सो हे झालं थर्ड फेज. कुठला फेज झाला आपला हा STLCचा थर्ड फेज? कुठला? आपण पहिलं बघितलं रिक्वायरमेंट अनालिसिस, राईट? हा, त्यानंतर सेकंड काय बघितला? टेस्ट प्लॅनिंग. तिसरा काय आत्ता कुठला बघितला आपण? टेस्ट केस डेव्हलपमेंट. सो आफ्टर प्लॅनिंग म्हणजे काय? आफ्टर फिनिशिंग द प्लॅनिंग स्टेज, दिस फेज इज डिझायनिंग अँड डेव्हलपिंग द टेस्ट केसेस. इन दिस स्टेप the testing team creates the test steps with proper input, test execution condition and expected output for execution. For the test case design development phase, the entry criteria are approved by the test plan, automation scripts, the defining cost analysis and complete project. So ते पुढच्या गोष्टी म्हणजे ऑटोमेशन असेल तर आपण मग ऑटोमेशनच्या स्क्रिप्ट डेव्हलप करू. पण सध्या तरी आपण ऑटोमेशन आणखी पिक्चरमध्ये घेतलेलं नाही. आपण काय बघायला लागलो सध्या? मॅन्युअली. सो मॅन्युअलसाठी आपण काय करायला लागलो? वी आर गोइंग टू बी सगळं, जर तुमच्याकडे ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आहे किंवा एंट्री क्रायटेरिया आहे, रिक्वायरमेंट तुम्हाला क्लिअर आहे, त्या केसमध्ये आपण काय करायला लागलो? वी आर गोइंग टू बी डेव्हलप द टेस्ट केस हिअर. आणि आता ही टेस्ट केस डेव्हलप केली की मग आपण वाटलं तर रिव्ह्यू करायची असेल तर आपण जो आपला लीड असेल किंवा प्रोडक्ट ओनर असेल त्याच्याकडे आपण ही टेस्ट केस काय करू शकतो? रिव्ह्यूला पाठवू शकतो. ती जी काही टेस्ट केस आपण डेव्हलप केलेली आहे ती रिव्ह्यूला देऊ शकतो की बाबा तुम्ही ही रिव्ह्यू करा, मी ही टेस्ट केस लिहिलेली आहे, ह्या टेस्ट स्टेप्स मी ऍड केलेल्या आहेत. सो यू गो अँड रिव्ह्यू. इफ यू वॉन्ट टू मेड सम चेंजेस देन वी कॅन, आपण ह्याच्यामध्ये चेंजेस पण करू शकतो. ओके. सो हे झालं, काय झालं? ह्या झाल्या आपल्या, काय झाल्या आपण टेस्ट स्क्रिप्टमध्ये टेस्ट स्टेप्स. आता काय करायचंय? नेक्स्ट फेज कुठला आहे तुमचा? हे झालं टेस्ट केस डेव्हलपमेंट. बघा, करता येईल टेस्ट केस डेव्हलप करता येतील. ऑलरेडी तुम्हाला जिरामध्ये ऍड केलेलं आहे, राईट? सगळ्यांना मेल आलेला ऍक्सेस आहे. काल आलाय का मेल? आशिष, शंकरनं तर काल बघितलेलं आहे, ऍक्सेस बघितलेला आहे, ही इज अप्रूव्ड, राईट? येस. आशिष आलाय सर. येस सर आला. केलंय अप्रूव्ह? नाही. अप्रूव्ह करा. तिथे जाऊन त्याच्यामध्ये लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा बोर्ड दिसेल. कुठला? ह्या स्क्रम बोर्डला येताल. स्क्रम बोर्डला आल्यानंतर तुम्हाला इथं असाइन केलेले आहेत ऑलरेडी तुम्हाला प्रत्येकाला, जसं की इथे शंकरला असाइन केली, मंजुषाला असाइन केली, आशिषला असाइन केली. सो तुम्हाला जे असाइन केलेली त्याच्या अगेन्स्ट त्या ह्याच्यावर गेलात, हे ओपन केलं, जसं की हे मी काय केली, स्टोरी ओपन केली. हे ओपन केले की तुम्हाला इथं ऑप्शन नाही येईल झफायरमध्ये, झफायर इसेन्शियलमध्ये टेस्ट केस आहे का याला ऍड? नाही. आहे. मग न्यू ठेवलं. क्रिएट न्यू टेस्ट केसवर आपण जे गोष्टी आता फॉलो केल्या, क्रिएट न्यू टेस्ट केसवर जायचं. तिथं तुम्हाला मग तिथं सगळ्या गोष्टी, प्रिकंडिशन, कुठला टेस्ट केस आयडी आहे, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ह्या फिलअप करायच्या. ह्या फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं? नेक्स्ट काय करायचंय? जाऊन या गोष्टी सगळ्या ऍड केल्यानंतर टेस्ट स्क्रिप्टमध्ये जाऊन टेस्ट स्टेप्स काय करायच्यात? इथे डिटेल्समध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह लिहायचं आहे, प्री कंडिशन लिहायच्यात, प्रायोरिटी सेट करायची. तुमचं ओनर ऑटोमॅटिकली तिथं नाव येईल. टाइम किती लागणार आहे ते तुम्ही इथं डिफाईन करणार आहेत. लेबल कुठले ऍड करायचे असले तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर जम्प करायचे सेकंड टॅबवर. कुठला? टेस्ट स्क्रिप्ट. टेस्ट स्क्रिप्टमध्ये जाऊन काय ऍड करायच्यात तुम्हाला? स्टेप्स. काय ऍड करायला लागलात तुम्ही? ज्या स्टेप्स द्यायच्यात तुम्हाला त्या टेस्ट स्टेप्स तुम्ही इथे लिहायला लागलात. त्याच्यासाठी रिक्वायर्ड काय टेस्ट डेटा असेल तर तो रिक्वायर्ड असेल तर मेन्शन करायचं आहे, नसेल तर लिहायची गरज नाहीये, स्किप करायचं. हे टेस्ट डेटा जर तिथं रिक्वायर्ड असेल, जसं की आता लॉग इन करायचंय, विदाउट युजर आयडी, पासवर्ड, OTP म्हणजे ऍप कोड शिवाय लॉग इन करू शकतो का? करू शकतो का झिरोदामध्ये किंवा या ट्रेडिंग ॲपमध्ये? नाही. मग त्याच्यासाठी इथं टेस्ट डेटा मस्ट आहे, राईट? पण जर नसेल, जसं की काही स्टेपला टेस्ट डेटा रिक्वायर्ड नाहीये, मग आपण ऍड केलाय का?
आता जसं की ही स्टेप आहे, आपण लिहू म्हणजे काहीच नाही, युजर आयडी पासवर्ड ब्लँक ठेवून डायरेक्ट लॉग इन बटनवर क्लिक करायला लागलो. टेस्ट डेटाची गरज आहे? टेस्ट डेटाची गरज आहे का? मग आपण काय केलं इथं, लिव्ह केला आणि डायरेक्टली मग जर रिक्वायर्ड असेल तर टेस्ट डेटा द्या, नसेल तर काही गरज नाही. या वेळेनं आपल्याला काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी राईट डाऊन द टेस्ट केसेस, टेस्ट केस डेव्हलपमेंट किंवा टेस्ट केस. आणि त्याच्यासाठी यू आर गोइंग टू बी यूज फुल्ली ट्राय टू म्हणजे यूज करा. कारण तुम्हाला पण जर आपण काय करतो, आपण आधी तुम्ही स्वतः ओन ट्राय करा. तुम्हाला जेवढे टेस्ट केसेस वाटते की एखादी फंक्शनलिटी, जसं तुम्हाला 1 2 3 आता असाइन केलेलं आहे, फॉरगॉट पासवर्ड असेल, सेशन एक्सपायरी असेल, नंतर त्या त्या फंक्शनल त्या रिलेटेड तुम्ही आधी ट्राय करा. तुम्हाला किती टेस्ट केसेस 2 3 4 5 ज्या काही लिहिता येतात त्या ट्राय करा. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही जीपीटीचा यूज करा, चॅट जीपीटीचा यूज करा. किती आपल्याला तिथं ट्राय तुम्ही सांगा त्याला 10 सिनारिओ, 10 टेस्ट केसेस दे, 20 टेस्ट केसेस दे, 50 टेस्ट केसेस दे. जेवढ्या मॅक्झिमम असतील तेवढे टेस्ट केसेस तो ट्राय करतो आणि तो तुम्हाला याचा आउटपुट देतोय. आणि ते नंतर तुम्ही ते अपडेट करा, ट्राय करा, अपडेट करा, अंडरस्टँड करा, त्या रीड करा आणि देन यू आर गोइंग टू बी अपडेट हिअर. सो हे काय व्हायला लागलं, याला काय म्हणायला लागलो आपण, टेस्ट केस डेव्हलपमेंट और टेस्ट केस डिझाईन. हा काय झाला, कुठला फेज झाला, टेस्ट डेव्हलपमेंट और टेस्ट केस डिझाईन. सो यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, टेस्ट केस डेव्हलपमेंट नंतर टेस्ट एन्व्हायरमेंट सेट. काय, टेस्ट एन्व्हायरमेंट. नेक्स्ट फेज काय, टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप. सो ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दिस फेज इन्क्लूड सेटिंग अप अ टेस्ट एन्व्हायरमेंट टू रन युअर टेस्ट केसेस अँड चेक द ॲप्लिकेशन फॉर इट्स इफिशियन्सी. आता मोस्टली काय होतं, ऑलरेडी टेस्ट एन्व्हायरमेंट तर मोस्टली अवेलेबल असणार आहे तुम्हाला एक्झिक्युशन. तुमच्याकडं ही रिक्वायरमेंट येत नसते. मोस्टली लीड असेल, मॅनेजर असेल, हे त्यांचं काम असतं, काय, एन्व्हायरमेंट सेटअप करणं. हां, जसं की आपण म्हणलो होतो की अर्लियर आपण एन्व्हायरमेंटमध्ये डिस्कस केलेलं होतं की डेव एन्व्हायरमेंट इंटरप्ट, म्हणजे आपण डेव एन्व्हायरमेंटवर टेस्टिंग करायला लागलो. सो इंटरप्शन्स येऊ शकतात. सो त्याच्यामुळे आपल्याला काय पाहिजे, सेपरेट एन्व्हायरमेंट पाहिजे. कुठलं, टेस्टिंग करण्यासाठी. हां, सो टेस्ट एन्व्हायरमेंट. सो त्याच्या सेटअपसाठी काय करायला लागलो, सो जस्ट हिअर मग तुमचं मॅनेजर्स असतील, लीड्स असतील तर दे आर रिस्पॉन्सिबल. सो इथे काय करायला लागलो, इट डिसाइड्स द कंडिशन ऑफ युअर application and involves configuring and deploying the test environment. Often this step also include the setting up test servers. So you can either perform the test environment setup in sequence or execute it after requirement analysis phase. So it is independent of all previous phases. The entry criteria of this phase, requirement document and system architecture details and application design. The exit criteria is fully up and running the test environment to execute the approved test cases. So मेन याचा एंट्री आणि एक्झिट क्रायटेरिया काय आहे, तर रिक्वायरमेंट जे आहे, रिक्वायरमेंटमध्ये सगळ्या गोष्टी डिफाईन केलेल्या असतात रिक्वायरमेंट अनालिसिस फेजमध्ये. तर त्यानुसार तुमचं एन्व्हायरमेंटचं सेटअप झालेलं पाहिजे आणि ते फुल्ली अप असायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला टेस्ट केस एक्झिक्यूट करायची तर एन्व्हायरमेंट अप पाहिजे, डेव्हलपरची ब्रँच त्याच्यामध्ये डिप्लॉय झालेली पाहिजे. तर अप असेल, रनिंग असेल तरच आपण आपले टेस्ट केसेस एक्झिक्यूट करू शकतो. सो हे आहे नेक्स्ट फेज. सो याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायची गरज नाहीये. आपल्याला काय करायचं आहे, आता आपण ऑलरेडी टेस्ट केस डेव्हलप केलेले आहेत. मग ह्या टेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये डेव्हलपरचं काम आहे त्याचा कोड काय करणं, डिप्लॉय करणं. आपल्याला फक्त जाऊन चेक करायचं आहे की टेस्ट एन्व्हायरमेंट रनिंग आहे का नाही, टेस्ट एन्व्हायरमेंट अप आहे की नाही. आपल्याला काय करायचंय, जाणे आणि चेक करणे. जर टेस्ट एन्व्हायरमेंट रनिंग असेल, टेस्ट एन्व्हायरमेंट अप असेल, तर मग आपल्याला काय करायचे, नेक्स्ट मला काय करायचे, एक्झिक्यूट करायचे. काय एक्झिक्यूट करायचे, माझे टेस्ट केसेस ज्या मी टेस्ट केसेस लिहिलेल्या आहेत त्या टेस्ट केसेस काय करायच्यात, एक्झिक्यूट करायच्यात. मग टेस्ट केस एक्झिक्यूट करण्यासाठी कुठला आलाय परत नेक्स्ट फेज पिक्चरमध्ये, टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप नंतर कुठला फेज आहे, टेस्ट एक्झिक्युशन. काय करायचे आपल्याला, टेस्ट एक्झिक्युशन. मग टेस्ट एक्झिक्युशन मध्ये काय करतो, सो आफ्टर ऑल द सेटअप अँड प्लॅनिंग आर ओव्हर, द टेस्ट एक्झिक्युशन फेज कम्स. द QA टीम रन्स द टेस्ट केसेस अँड स्क्रिप्ट्स टू चेक द क्वालिटी ऑफ द ऍप्लिकेशन.
they compare the expected result with the actual result to understand to understand which areas have issued and need attention. The entry criteria of these steps are combined exit criteria and previous steps. So suppose आता मला काय करायचंय, लॉग इन करायचंय. मग लॉग इन म्हणजे आता जसं की आपण इथं म्हणलेलं होतं की पहिली स्टेप एक्झिक्यूट करायची. सो स्टेपमध्ये काय काय सांगितले, आता एक्झिक्युशन करायचं. एक्झिक्युशनसाठी टॅब आहे का इथं? एक्झिक्युशनसाठी टॅब आहे? कॅन वी सी? इथे Yes, sir. एक्झिक्युशन आहे का? ई टेस्ट केस एक्झिक्युशनसाठी आहे का आणखी? नाही. नाही. मग आपण काय करू, इथं परत मी बघा बोर्डवर चाललो. कशावर चाललो? बोर्डवर. आपण टेस्ट केस कशासाठी लिहिलेली? या लॉग इनसाठी लिहिलेली, राईट? तर मग ही सध्या कशी आहे? मग आता ही टेस्ट केस काय करायची? आपल्याला एक्झिक्यूट करायची. सो एक्झिक्यूट करण्यासाठी इथं बटन आहे का, स्टार्ट टेस्ट एक्झिक्युशन? Yes. मी त्याच्यावर गेलो सपोज त्या बटनवर गेलो. एन्व्हायरमेंट इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जर एन्व्हायरमेंट लिस्ट असेल तर तिथं आपण सिलेक्ट करणार आहेत. हां मग आता इथं काही नाही. मग आपल्याला सपोज आपण डिफरंट डिफरंट इथं ऑलरेडी सेट केलेले असतात एन्व्हायरमेंट. डेववर एक्झिक्यूट करायचे असेल तर डेव, टेस्ट एन्व्हायरमेंटवर करायचे तर टेस्ट, स्टेजिंगवर करायचे तर स्टेजिंग, अशी लिस्ट येईल तुम्हाला रिअल टाईममध्ये. मग तुम्ही तिथे एन्व्हायरमेंट सिलेक्ट करणार आहे आणि त्याच्यावर काय करायला लागलो मी, स्टार्ट करायला लागलो. सो बघा आता हे कशाला चाललं, तुमच्या एक्झिक्युशनला. कशाला चाललंय हे? एक्झिक्युशनला. सो आपण इथं स्टार्ट बटनवर क्लिक केलंय, प्ले बटनवर, की एक्झिक्युशन काय होईल? आता बघा स्टेटस कसं आहे, स्टील नॉट एक्झिक्युटेड. मी कशावर क्लिक करायला लागलो? प्ले बटनवर. सो टेस्टिंग स्टार्ट झाली, इन प्रोग्रेस मध्ये आली, टायमर स्टार्ट झालाय. सो आता आपण काय करायला लागलोत, स्टेप पहिल्यांदा काय करायला लागलोत, लॉन्च द झिरो द ॲप. ओके, मग मी इथं लॉन्च करायला लागलो. इथं झिरो द ॲप काय करतोय मी, लॉन्च करतो. सो झिरो द ॲपसाठी काय आहे वेबसाईट, kite.zerodha.com. लॉन्च झाले का ॲप? कॅन वी सी? लॉन्च झाले का ॲप? म्हणजे पहिली स्टेप काय झाली, पास झाली का? म्हणजे ही जी एक 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 स्टेप आहे ते आपल्याला परफॉर्म करायला लागलोत. सो मग आता लॉन्च झालं, मग मी ह्याचा काय करणार आहे, स्क्रीनशॉट घेणार आहे. मी काय घ्यायला लागलो, मी आय एम गोइंग टू बी कॅप्चर स्क्रीनशॉट. ठीक आहे. सेकंड स्टेप काय, लॉग इन स्क्रीनलाच आहेत आपण, राईट. थर्ड स्टेप काय, एंटर व्हॅलिड क्लायंट आय डी अँड पासवर्ड. जो आपण इथं क्लायंट आय डी आणि पासवर्ड जो दिलेला असेल, त्याच्यासोबत काय, ओ टी पी पण. त्यानंतर म्हणजे व्हॅलिड आय डी पासवर्ड टाकला, त्यानंतर सबमिट केलं, त्यानंतर ओ टी पी जो ॲप कोड आहे तो आपण इथं काय करायला लागलो, ते एंटर करायला लागलो आणि सबमिट करायला लागलो. सपोज मी इथं आता जे दिलेले तिथं ते ॲक्च्युली नाही आहेत आपले करेक्ट, पण मी इथं टाकायला लागलो. जर सपोज मी माझा 0, जस्ट अ मिनिट. मी काय करायला लागलो, व्हॅलिड क्रेडेन्शियल्स जे आहेत ते काय करतोय मी इथं एंटर करतोय. सो बघा काय आला, ॲप कोड आला. सो मी ॲप कोड पण इथं काय करायला लागलो, एंटर करायला लागलो. हां सो मी काय करायला लागलो, इथं लॉग इन झालं. सो डॅशबोर्ड पेजचं काय करतोय मी, परत लॉग इन सक्सेसफुल झालं म्हणून स्क्रीनशॉट घेणार आहे. काय घेणार आहे, स्क्रीनशॉट घेणार आहे. किंवा परत मी एकदा लॉग आउट करतो. मी इथे युजर आय डी एंटर केला, पासवर्ड एंटर केला. त्याचा मी स्क्रीनशॉट घेणार आहे. याचा काय करायला लागलो मी, आय एम गोइंग टू बी टेक वन मोर screenshot here for when I have entered user ID password. Now once I'm going to be click on ॲप कोडवर गेलो. ॲप कोडवर गेल्यानंतर परत मी
जो काही ऍप कोड मी इथे एंटर करणार आहे त्याचा पण मी सॉरी जस्ट आय नीड टू तिथं पण एक मला काय पाहिजे होता ऍक्च्युली स्क्रीनशॉट घ्यायला पाहिजे होता. आणि त्यानंतर मग मी काय करायला लागलो जसं की आपण ह्याचा पण स्क्रीनशॉट घेतलेला आहे. सो हे सगळे प्रूफ झाले का? जे काय आपण इथं स्क्रीनशॉट घ्यायला लागलो ते सगळे काय झाले? प्रूफ झाले. सो पहिली टेस्ट स्टेप काय झाली इथं? युजर ऑथेंटिकेटेड झाला, डॅशबोर्डला रिडायरेक्ट झाला, झाला की नाही? मग येस मी सर. काय करायला लागलो? मी इथं काय करतो जस्ट ऍक्च्युअल रिझल्ट काय आहे? एक्सपेक्टेड आहे, एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत. म्हणून मी काय केलं इथं? काय टाकलं ॲज एक्सपेक्टेड. टेस्ट केस काय झाली? पास झाली की फेल झाली? पास झाली. पास झाली. मग मी इथं काय केलं? पासवर इथं जे ग्रीन. आता इथं मी जे काही स्क्रीनशॉट घेतले की नाही ते अटॅच करायला लागलो. मी काय करायला लागलो? जे आता मी स्क्रीनशॉट घेतले ते काय करतोय मी इथं? अटॅच करायला लागलो. सो स्क्रीनशॉट ऍड झाले इथं. कॅन वी सी? प्रूफ पाहिजेत की नाही? तुम्ही जे काही एक्झिक्युशन केलं तुम्ही डायरेक्ट इथं पास 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 म्हणलात आणि त्याचे प्रूफच नसतील तर कोण विश्वास ठेवणार आहे? तुम्हाला जर कोण बघायला गेलं तुम्ही ज्या टेस्ट केस एक्झिक्यूट केलेले त्याच्याकडे तुमच्या काय आहे? तुमच्याकडे काय प्रूफ आहे? सो काय पाहिजे तिथं? आपण जे स्नॅप्स घेतले आता एक्झिक्यूट करताना ते काय केले आपण इथं अटॅच करायला लागलो. सो ह्या स्टेप्स काय करायला लागलो त्याला काय म्हणायला लागलो आपण? ह्या पेजला काय म्हणतो? टेस्ट टेस्ट काय केलं? एक्झिक्युशन. टेस्ट एक्झिक्युशन. एक्झिक्युशन काय करायला लागलो आपण? टेस्ट एक्झिक्युशन. सो टेस्ट एक्झिक्युशन मध्ये काय करायला लागलो? ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या स्टेप आपण ऍप्लिकेशनवर परफॉर्म करायला लागलो त्या एन्व्हायरमेंट मध्ये जाऊन. आणि जो तिथं आपण एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो ऍक्च्युअल ऍप्लिकेशन सोबत सुद्धा तोच रिझल्ट यायला की नाही तो कम्पेअर करायला लागलो. आणि जर तो दोन्ही सेम येत असतील तर टेस्ट केस काय झाली त्या त्या केसमध्ये तुम्ही एक्झिक्युशन करताना टेस्ट केसचं काय करताय तिथं रिझल्ट आयदर पास. नाही झालं तर काय करताल? रिझल्ट नाही झालं. सपोज आता इथं काय हा सेकंड स्टेप काय इनव्हॅलिड साठी होती बरोबर आहे. मग तुम्ही काय करायला लागलात? इनव्हॅलिड. आणि इनव्हॅलिडनं पण जर अलाव केलं तर मग तिथं स्टेप तिथं रिझल्ट काय होईल ऍक्च्युली? फेल. आता इथं सपोज मी काय करायला लागलो? इनव्हॅलिड दिलं. पासवर्ड काय करतोय मी? इनव्हॅलिड टाकतोय. आणि मी लॉग इन वर क्लिक केलं. सो काय आलं मला? आला इनव्हॅलिड युजर आयडी अँड पासवर्ड. काय आला? मला मेसेज आला की नाही इनव्हॅलिड युजर आयडी अँड पासवर्ड. सो हाच एक्सपेक्टेड आहे इथं इनव्हॅलिड येस. क्रेडेन्शियल्स. मग मी इथं इथं पण काय करायला लागलो? ॲज एक्सपेक्टेड. आणि याचा पण स्क्रीनशॉट काय करतोय? अटॅच करायला पाहिजे आताचा. सो मी स्क्रीनशॉट काय केला तो पण अटॅच केला. ही पण टेस्ट स्टेप काय झाली तुमची? पास. पास झाली. सो मी तिसऱ्या टेस्ट स्टेप्सला चाललो. इथे काय अलॉंग विथ 3 OTP टाइम. सो इनव्हॅलिड 3 वेळेस तुम्ही अटेम्प्ट केल्यानंतर तुमचं अकाउंट ऑलमोस्ट काय होणार आहे? लॉक होणार आहे. बघा आता मी सपोज इथं हा ऍप कोड देईल विचारायला लागलाय. तो ऍप कोड मी सपोज इथे टाकला. सॉरी काय झालं? 5 अटेम्प्ट दिलेले आहेत. ठीक आहे आपण तिथे 3 लिहिलंय. 5 अटेम्प्ट दिलेले. 5 अटेम्प्ट नंतर काय होणार आहे? काय होईल? आता 3 अटेम्प्ट राहिले. अकाउंट काय होईल? लॉक होईल. लॉक होईल. राईट. सो मग आपण ज्यावेळेस इनव्हॅलिड टाकायला लागलोत 2 वेळेस आपण इनव्हॅलिड टाकलं की हे लागलंय का एक 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 अटेम्प्ट कमी व्हायला. येस. सो मग ते पण आपण इथं काय करायला लागलो? ही सुद्धा टेस्ट ही काय व्हायला लागली? टेस्ट ही पण पास होती. सो आपण तिथं ते पण स्क्रीनशॉट काय करायला लागलो? अटेम्प्ट टू अटेम्प्ट स्क्रीनशॉट ऍड करून काय करतोय इथं रिझल्ट पण मेन्शन करू ॲज
एक्सपेक्टेड. ठीक आहे. सो त्यानंतर सपोज आता आपण काय केलं इथं, युजर आय डी पण ब्लँक ठेवला आणि पासवर्ड पण ब्लँक ठेवला आणि लॉग इनवर क्लिक केलं. काय लागले, फिल इन दिस फील्ड म्हणून येते. इथं पण काय दिलेलं आहे, फील्ड कॅन नॉट बी एम्प्टी, म्हणजे एक्सपेक्टेड आहे. राईट. सो ही स्टेप पण काय झाली, पास झाली की फेल झाली. सो प्रत्येक ह्याचा काय करायला लागलो आपण, रिझल्ट इथं अपलोड करतोय. प्रत्येक जी काही गोष्ट असेल ते प्रत्येक परफॉर्म केल्यानंतर आपण त्याचे स्क्रीनशॉट काय करायला लागलो, कॅप्चर करायला लागलोत आणि ऍड करतोय. आता मल्टिपल डिव्हायसेसवर मी सपोज काय करायला लागलोय, लॉग इन करायला लागलोय. तर काय म्हणताय ते, तर जी काही पॉलिसी असेल, सेशन हँडल्ड करेक्टली बेस्ड ऑन पॉलिसी, अलाव ऑर टर्मिनेट ओल्ड. सो सपोज अलाव करत असेल पॉलिसी, 2 डिव्हायसेसला अलाव करत असेल, 3 डिव्हायसेसला अलाव करत असेल, तर त्यानं काय करायला पाहिजे, अलाव करायला पाहिजे. सपोज आता मी इथं लॉग इन करायला लागलोय, आणि माझ्या मोबाईलमध्ये पण लॉग इन आहे. सो 2 डिव्हायसेसला अलाव केलंय की त्यानं. आता ए डिव्हाइस म्हणजे कुठला, माझा मोबाईल झाला. बी डिव्हाइस कुठला झाला, लॅपटॉप. लॅपटॉपमध्ये. सपोज मी आता आणखी एका ब्राउझरमध्ये इथे लॉग इन करायला लागलो. जस्ट आय एम गोइंग टू बी ओपन वन मोर ब्राउझर. त्याच्यामध्ये पण मी काय करायला लागलो, लॉग इन करायला लागलो. झाले. सो मल्टिपल डिव्हाइसेस मध्ये लॉग इन आहे राईट नाव युजर इज. सो पॉलिसी कशी त्यांची अलाव करते का, पॉलिसी इज अलाविंग मल्टिपल डिव्हाइसेस. येस. तर मग आपण इथं काय करू, आता हे 2 डिव्हाइस ऑलरेडी आपल्या स्क्रीनवर 2 वेगळ्या वेगळ्या ब्राउझरमध्ये युजर लॉग इन आहे, एका आणि हा एका. सो मल्टिपल डिव्हाइसेसचा पण स्क्रीनशॉट घेतला मी, आणि म्हणजे इथं तुम्हाला काय करायला लागलं, इथे अलाव करतंय. सो जस्ट हिअर अलाव युजर टू लॉग इन विथ मल्टिपल डिव्हाइसेस. आणि एक्सपेक्टेड आहे. सो त्याच्यासाठी पण इथं काय करायला लागलो, अगेन वी हॅव टेकन अ प्रूफ. सो तो आपण इथं काय केला, अटॅच करतोय. सो या वेळेनं आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी, हे काय आहे तुमचं, ह्यालाच काय म्हणतोय, टेस्ट एक्झिक्युशन. पण जर सपोज आता काय झालं, सपोज कन्सिडर करा, इथं तुम्ही पासवर्ड चेंज केलाय आणि ओल्ड पासवर्डनं जर त्यानं लॉग इन तुम्हाला अलाव केलं, ऍक्च्युअल रिझल्ट काय यायला पाहिजे होता, रिझल्ट काय होता इथे एक्सपेक्टेड रिझल्ट मध्ये, ऍक्च्युअल, सॉरी एडिट करायला पाहिजे होतं ऍक्च्युली. हे तर लॉग इन, इथं काय व्हायला पाहिजे होतं, ओल्ड पासवर्डनं अलाव करायला पाहिजे होतं का, नाही. नाही. आणि जर सपोज अलाव करत असेल तर रिझल्ट, मग ही टेस्ट केस काय होईल, फेल. फेल होईल. म्हणजे इथं काय येईल, म्हणजे सपोज मी इथं काय करणार, पास करणार की फेल करणार. फेल. म्हणजे पास साठी हा सिम्बॉल आहे, फेल साठी क्रॉस सिम्बॉल आहे. मग ज्यावेळेस तुम्ही फेल करता, सपोज इथं जर टेस्ट केस ही फेल झाली कन्सिडर करा, तर मी रिझल्ट काय केलं इथं, फेल. मग इथं काय करतो मी रिझल्ट मध्ये, सिस्टीम अलाव टू लॉग इन विथ ओल्ड पासवर्ड, दिस इज नॉट एक्सपेक्टेड बिहेवियर आहे काय, म्हणून आपण काय करायला लागलो तिथं. आता मी काय करणार रे, हे झालं तिथे, इथं टेस्ट केस काय झाली तुमची, फेल झाली. फेल झाल्यानंतर मी काय करणार, आधीचे हे सगळ्या स्टेप पास झालेत, पण इथे टेस्ट केस काय झाली,
फेल झाली. मला काय रेज करावं लागेल इथं? बघा इथं ऑप्शन आहे का? इथं मी ज्यावेळेस सेटिंगचं जे एक सिम्बॉल आहे इथं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक ऑप्शन आहे का क्रिएट काय नावाचा इशू. इश्यू. मग मी क्रिएट इश्यूवर जाणार. कशावर? क्रिएट इश्यूवर जाणार. आणि क्रिएट इश्यूवर काय इश्यू टाईप काय सिलेक्ट करणार आता? बग. बग. काय घ्यायचंय आपल्याला? बग. मग इथं काय बगची काय समरी? हा मग सेम तिथं जे दिलेलं होतं पण सिस्टीम अलाउ युजर टू लॉग इन विथ ओल्ड पासवर्ड. राईट. हे मी दिली समरी. आता डिस्क्रिप्शन मध्ये इथं काय असतं तर आपल्याला काय लिहायचे असतात स्टेप्स टू रिप्रोड्यूस. इशू हा रिप्रोड्यूस कसा करायचा त्याच्या ज्या स्टेप्स असतात त्याला काय म्हणतो तर पण स्टेप्स टू रिप्रोड्यूस. STR. स्टेप्स टू रिप्रोड्यूस. मग कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत? हा इश्यू रिप्रोड्यूस करायचा असेल तर कुठल्या स्टेप्स आहेत? हा एक 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 स्टेप तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ओके. सो फर्स्ट स्टेप काय आहे तर युजर नेव्हिगेट टू झिरो द लॉग इन पेज. सो त्याच्यासाठी URL पण देऊ आपण इथं मेन्शन करू. राईट डॉट झिरो द डॉट कॉम हे URL दिलं. ठीक आहे. सेकंड काय युजर एंटर user ID in user ID text box. थर्ड स्टेप काय युजर एंटर पासवर्ड इन युजर एंटर पासवर्ड नाही युजर एंटर ओल्ड इनव्हॅलिड. ओल्ड पासवर्ड इनव्हॅलिड password. ओल्ड पासवर्ड इन पासवर्ड टेक्स्ट बॉक्स आणि युजर क्लिक ऑन लॉग इन बटन. आता इथे एक्सपेक्टेड बिहेवियर काय होतं किंवा एक्सपेक्टेड रिझल्ट किंवा एक्सपेक्टेड बिहेवियर मी काय लिहितोय युजर गेट एरर मेसेज ॲज इनव्हॅलिड आयडी पासवर्ड. इनव्हॅलिड ID पासवर्ड म्हणा इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स म्हणा. राईट. आणि इथं ऍक्च्युअल काय यायला लागलाय रिझल्ट ऍक्च्युअल रिझल्ट काय येते युजर गेट अलाउड इन सिस्टीम. युजरला सिस्टीम काय करायला लागली अलाउड करायला लागली. सो हे काय झालं तुमचं बिहेवियर मध्ये मिसमॅच आला म्हणून तुम्ही काय क्रिएट करायला लागलात बघ. सपोज त्याची स्क्रीनशॉट असेल तर तुम्ही इथं स्क्रीनशॉट अटॅच करू शकता. आणि इथं काय करायला लागलो मी हा क्रिएट काय करतोय काय क्रिएट करायला लागलो बघ कशाच्या अगेन्स्ट जी टेस्ट स्टेप्स इथे फेल झालेली होती त्याच्या अगेन्स्ट आपण इथं बघ रेज केला इथं अटॅच केला हा इश्यू. सो हे आहे तुमचं काय टेस्ट एक्झिक्युशन. मग टेस्ट एक्झिक्युशन करत असताना ज्या टेस्ट केस तुम्ही डेव्हलप केलेल्या आहेत त्या तुम्ही एक्झिक्यूट करायला लागलात त्या एन्व्हायरमेंटवर. आणि तिथं तुम्हाला जर एक्झिक्यूट करत असताना काही असा इश्यू आला म्हणजे जो ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट जर तुम्हाला वाटते की मिसमॅच आहे तर तुम्ही तिथं काय रेज करायला लागलात तिथून बग रेज करताय. काय रेज करताय हा बग तुम्ही इथं रेज करताय. सो तुम्हाला स्क्रम बोर्डवर हा बग लगेच तुम्हाला इथं दिसल. कुठं दिसल हा बग तुम्हाला बोर्डवर जरी नाही दिसलं तरी तुम्हाला इथं बॅकलॉग मध्ये आता हा बग डिफॉल्ट बोर्डवर येत नाही तुम्ही इथं बघू शकता. आला का बग कुठं आलाय कॅन वी सी आताचा जो बग आपण रेज केलेला होता आलाय का कुठं आलं बॅकलॉग मध्ये. मग सेम स्प्रिंट मध्ये तो रिझॉल्व्ह करायचा असेल तर स्क्रम मास्टर लगेच ज्या डेव्हलपरनं डेव्हलप केलेली आहे ती रिक्वायरमेंट त्याला तो असाइन करेल
आणि तो बग त्याला सांगेल की लगेच इमिडिएटली काय कर, रिझॉल्व्ह कर. मग तो, हे काम आपलं नाहीये, हे काम कोणाचं आहे? Scrum Master is the responsible for doing this activity. So we are responsible for testing, and after while testing we got some issues, we got some bugs, so we are going to be raise these bugs. हे बग क्रिएट करणं हे आहे आपल्या ऍक्टिव्हिटी. ह्या ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायच्यात, परफॉर्म करायच्यात. सो क्लिअर आहे कशा टेस्ट केसेस लिहायला लागलोत, कशा टेस्ट केसेस एक्झिक्यूट करायला लागलोत, एक्झिक्यूट करत असताना जर बग येत असेल तर तो कसा रेज करतोय, ह्या गोष्टी क्लिअर आहेत. सो टेस्ट केस डेव्हलप करता येईल का Zapier टेस्ट केस Yes. लिहिता येईल? सो असं काही नाही की बघा तुमच्याकडे बोर्ड आहे, तुमच्याकडे मी इथे यूज केस पण दिलेले आहेत. बोर्ड आहे इथे, तुम्हाला प्रत्येकाला, शंकरला यूज केस आहे, शंकर आणखी एक नवीन वाटलं तर नवीन टेस्ट केस क्रिएट करून परत तू लिहू शकतोस. परत फॉरगॉट पासवर्डसाठी दिलेली आहे शंकरला. मंजुषा तू ह्याच्यासाठी परत टेस्ट केस लिहू शकतेस. सेशन टाइमआउटसाठी दिलेली आहे आशिषला. सो यू आर गोइंग टू बी क्रिएट द टेस्ट केसेस. तिथं मॅक्झिमम तुम्हाला पाहिजे तेवढे टेस्ट केसेस त्या Zapier ऍड करा, ट्राय करा एक्झिक्यूट करायचा. आणि ट्राय टू, म्हणजे जर तुम्हाला वाटलं की नाही नाही इथं एक्सपेक्टेड रिझल्ट नाही, इथं इश्यू यायला लागला, इथं बग आहे, सो त्या अगेन्स्ट यू आर गोइंग टू बी ट्राय टू रेज द बग्स. सो म्हणजे ह्या स्टेप्स फक्त ट्राय करा की तुम्हाला टेस्ट केस लिहिता येते का, टेस्ट केस एक्झिक्यूट करता येते का, बग क्रिएट करता येते का. सो दिस ज्या गोष्टी आपण आज केलेल्या आहेत सेशनमध्ये, सो ट्राय टू इम्प्लिमेंट दीज थिंग्स इन युअर ओन वेनं तुम्ही ट्राय करा. म्हणजे तुम्हाला फॅमिलियर वाटेल की सिम्पल आहे, आपण करू शकतो, वी कॅन इझिली हँडल दॅट ॲप्लिकेशन. क्लिअर? Yes, sir. सो हे आपण बघितलं काय, टेस्ट डेव्हलपमेंट आणि टेस्ट एक्झिक्युशन. काय बघितलं? एक्झिक्युशन. लास्ट फेज काय आहे याचा? टेस्ट क्लोजर. कुठली ऍक्टिव्हिटी? द लास्ट फेज ऑफ द STLC इज द टेस्ट क्लोजर विच pertains the preparing the test reports. So आपल्याला reports. So it summarizes the testing process and highlights the comparison between actual and expected test results. The comparison include the fulfilled project objectives. So आता उद्याच्याला आपण डिस्कस करू की कुठले कुठले रिपोर्ट्स आहेत, काय नाही ते क्लोजर मध्ये. सो क्लिअर आहे इथपर्यंत? करता येईल एक्झिक्युशन? Yeah. So we'll stop here. Yes. Sure. Have a great day.